मुंबईच्या इतिहासात प्रथमच अंडरग्राउंड रेल्वे कप परेड ते आरे कॉलनी मुंबई मेट्रो 3चे उद्घाटन। आपल्या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते उद्घाटन दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजी पार पडले। भूमिगत मेट्रोमुळे मुंबईकरांना कमी वेळेत प्रवास करता येणार आहे, त्यामुळे एक पर्वणीच आहे। मुंबईतील नोकर वर्गात एक आनंद चेहऱ्यावर फुलताना दिसत आहे। सुखद आणि जलद प्रवासाच्या अपेक्षितेत या गोष्टीचा आढावा घेतला आहे आमचे लोकसत्यवाणी न्यूज चॅनलचे प्रतिनिधी श्री प्रकाश कदम यांनी। चला तर पाहूया। लोकसत्यवाणी न्यूज चैनल। आपको ये रेलवे न्यूज जो मेट्रो चालू हो गया उस बारे में आपका क्या ख्याल है, मतलब कैसा लगा आपको? मराठी मध्ये मला नाही येते। नहीं, हिंदी में बोलो। हिंदी में, इंग्लिश में। हाँ। So where infrastructure is concerned, metro rail is extremely good. But when it comes to connectivity, I find it a great problem. My Western Railway was fatafat. Like I wanted to go just now to Grant Road and I was going round and round the corner. I never reached the place. And then when it comes to money also, for railways I pay only 10 rupees. And for this I had to pay 20 rupees. And just now it is all spick and span. We have to see how this will go on for the future. But on the whole, the ride was smooth and nice. Okay. Thank you. जरा बोलू शकता? बोला ना सर, मला म्हणजे रेल्वे आता मेट्रो चालू झालं त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? चांगलं आहे, लोकांना फायदा होणार, नजदीक होणार, ते लोकांना लई फायदा होणार, टाईम वाचणार, चांगले बनवले। ठीक आहे, धन्यवाद। थँक्यू सर। थँक्यू। ओके। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी लोकसत्यवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।